पाऊस येतोय का? हॉटेलसारखी चव घरच्या घरी पुरीसोबत लागणारी बटाट्याची भाजी एकदा बनवली तर पुन्हा पुन्हा खाल। नमस्कार, पूजा रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। गव्हाचे पीठ आपण घेतलेले आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी आपण रवा टाकलेला आहे, थोडासा टाकलेला आहे ओवा आणि मीठ। आता आपण तेलाचे मोहन टाकून छान हाताने पिठाला चोळून घेऊयात आणि कणिक घट्टसर लावून घेऊयात। घट्टसर कणिक लावल्यावर पुरी एकदम छान होते। असं छान आपलं घट्टसर कणिक लावून तयार आहे। आता आपण कणिक 10 मिनिट मुरत ठेवूयात, तोपर्यंत करूयात भाजीची तयारी। 3 बटाटे घेतलेले आहेत, बटाट्याच्या काप करून घेतलेले आहेत। आता आपण कुकरमध्ये बटाटे छान उकडून घेऊयात। कुकरमध्ये 2 शिट्टीमध्येच बटाटे उकडले जातात। छान आपले 2 शिट्टीमध्ये बटाटे उकडलेले आहे। आता प्लेटमध्ये आपण बटाट्याला घेऊयात काढून। आता करूयात भाजीला लागणारे साहित्य बघूयात। 1 कांदा, 1 टोमॅटो, थोडीशी खोबऱ्याची काप, लसण आणि अद्रक, थोडेसे धने। अगोदर आपण धने भाजून घेऊयात। धने आपले भाजल्यानंतर आपण भाजणार आहोत कांदा। कांद्याला पण छान आपण भाजून घेणार आहोत। खोबऱ्याची काप भाजूयात अगोदर, नंतर घेऊयात भाजून कांदा। खोबऱ्याची काप आपली छान अशी भाजलेली आहे। आता आपण कांदा घेऊयात भाजून। कांदा पण आपला छान भाजलेला आहे। आता आपण टोमॅटो घेऊयात भाजून। टोमॅटो पण घेऊयात काढून। आता टोमॅटो पण छान भाजलेला आहे। आता आपण मिक्सरमधून टोमॅटो आणि कांदा छान घेऊयात बारीक पेस्ट करून। बारीक पेस्ट आपण टोमॅटोची आणि कांद्याची केलेली आहे। आता भाजीला देऊयात फोडणी। तेल गरम झालेलं आहे, थोडेसे टाकलेले आहेत जिरे। 1 बारीक कट केलेला कांदा छान तेलामध्ये घेऊयात मिक्स करून, छान खरपूस रंगावर घेऊयात तळून। टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट पण छान घेऊयात परतून। 1 चमचा टाकूयात लाल चटणी, थोडीशी टाकूयात हळद आणि थोडेसे टाकूयात काळं तिखट। मीठ चवीनुसार मीठ घेऊयात टाकून। मीठ छान मिक्स करून घेऊयात। बटाट्याच्या घेऊयात काप टाकून, छान भाजीमध्ये बटाट्याच्या कापला घेऊयात मिक्स करून। आता आपण त्याच्यामध्ये टाकूयात थोडेसे पाणी आणि मंद आचेवर आपण 5 मिनिट भाजी होऊ देऊ। मंद आचेवर आपली 5 मिनिटानंतर एकदम तर्रीदार भाजी झालेली आहे तयार। आता आपण करूयात पुरी। कणिक आपलं छान मुरलेलं आहे। आता छोट्या छोट्या लाट्या घेऊयात करून। अशा सर्व लाट्या आपल्या करून झालेल्या आहेत। एक एक करून आता पुरी लाटून घेऊयात। घट्ट कणिक लावल्यावर एकदम छान पुरी होते। आता आपण तळून घेऊयात पुरीला। एकदम अशी टंब फुगलेली आपली पुरी झालेली आहे तयार। टंब फुगलेली पुरी तयार आहे। आता आपण पुरीला घेऊयात टोपल्यामध्ये काढून। टोपल्यामध्ये आपण पुरीला घेतलेले आहे काढून। आता अशा छान खरपूस रंगावर आपल्या पुऱ्या तयार आहेत आणि तर्रीदार भाजी पण तयार आहे। कमेंटमध्ये नक्की कळवा आपली पुरी भाजीची रेसिपी कशी वाटली सर्वांना। लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।